रेग्युलर रोज रात्री झोपल्यापासून उठल्यापर्यंत आणि उठून तुमच्या दिवसभराची कामं करेपर्यंत तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तुम्हाला सांभाळण्याचं कार्य जी शक्ती करते त्या शक्तीचं नाव म्हणजे स्वामी आहे. जे असे प्रश्न आहेत की दादा भक्ती कशी करावी, तर तुमच्या माळा पोहोचत न पोहोचत पण तुमचे त्याआधी कर्म उत्तम असणं गरजेचं आहे. आणि महाराजांवरती देखील टिप्पणी केली, बरोबर. सूर्यावरती पाहून जर थुंकायला गेलो तर थुंकी आपल्यावरच पडणार आहे. स्वामी समर्थांच्या नावाने बाजार मांडलेला आहे, ते देण्यासाठी कधीही थकत नाहीत. मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की काही मंडळींनी स्वामींची भक्ती करून देखील त्यांना फटके पडले. उत्तम कर्मांमुळेच तुम्ही केलेलं नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. स्वामी कलियुगात कोणाशीही बोलत नाही, स्वामी कोणताही चमत्कार करत नाहीत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असणार की आज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये स्वामींविषयी बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. स्वामींची भक्ती करताना बऱ्याच चुका होतात लोकांकडनं. बरेच भक्त असतात ज्यांना स्वामींची उपासना करताना प्रश्न असतात. तर ह्या पॉडकास्टमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत की त्याबद्दल दादांकडनं विचारून त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा की भक्ती कशी करायची आणि काय चुका आपण करतो. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद आणि दादा. मला वाटतं आता आपला हा 7वा की 8वा पॉडकास्ट हो असेल. हो निश्चितच. आणि बऱ्याच लोकांचे इतके सुंदर कॉमेंट्स असतात आपल्या पॉडकास्ट नंतर. प्रश्नही असतात की त्यांना भक्तीमध्ये कुठे ना कुठे अडथळे येतात. समजलं. प्रयत्न करूया आजच्या पॉडकास्टमध्ये त्या गोष्टी कव्हर करण्यासाठी. निश्चितच सुरुवात करेन. तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पासनं करून द्या. जे प्रेक्षक आज नवीन आहेत आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांना तुमच्याविषयी जरा सांगा सुरुवातीला. ओके. सर्वात महत्त्वपूर्ण की आज इथे जे काही बोलवलं गेलेलं आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामी महाराजांची कृपा आणि अगदी नीम करोली बाबांचा आशीर्वाद. येस. त्या आशीर्वादामुळे इथपर्यंत सागरदादा पवार आणि मी इतक्या पॉडकास्ट नंतरही एकत्र आहोत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझा परिचय द्यायचा तर मी एक सर्वसामान्य स्वामी भक्त आहे जो प्रत्येकाला त्याच्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी कायम परिश्रम घेत आलेलो आहे. कळलं तुम्हाला? बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आलोय माणगाववरून. रायगडमध्ये माणगाव गाव आहे, तिथे राहतो. आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्थान आहे, ज्या ठिकाणी प्रत्येकाचे प्रश्न जे आहेत सोडवले जातात. ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचा जो काही विषय आहे हा खूप आगळा वेगळा विषय आहे. भक्ती कशी करावी किंवा भक्तीचं स्वरूप काय आहे, भक्तीचा महिमा काय आहे, हे सर्वसामान्य व्यक्तीपासनं ते अगदी जे स्वामींना मानतायत किंवा जे स्वामींना मानत नाहीत अशा प्रत्येकापर्यंत महाराजांची भक्ती कशी पोचवायची किंवा स्वामींची भक्ती कशी करायची हे आज आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वप्रथम, भक्ती म्हणजे काय आहे, तर भक्ती ही मनुष्याने अशी करणं आहे की तुम्ही ज्या वेळेला संकटामध्ये असाल त्यावेळेला तुमचा परमेश्वर किंवा तुमचं आराध्य दैवत मौन धारण करून तुमच्या मदतीला धावत आलं पाहिजे. भक्ती कोणाकडनं शिकावी? श्री चोळप्पांकडनं. भक्ती कोणाकडनं शिकावी? तर श्री बाळप्पांकडून. त्यांना स्वामी समर्थ महाराजांनी इतक्या प्रचंड प्रमाणात नाहक त्रास दिला तरी देखील ती मंडळी किंवा त्या व्यक्ती आज त्यांच्या भक्तीच्या परिसीमेमध्ये पास होऊन आज त्यांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे भक्तीचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आपण अनेक रील्सच्या माध्यमातून बघतो, आज आपण अनेक गोष्टींच्या माध्यमातून बघतोय की बराचसा तरुण वर्ग किंवा इतर जे स्वामींना न मानणारे आहेत असा प्रत्येक वर्ग श्री स्वामींच्या अक्कलकोटकडे वळत आहेत. निश्चितच ती गोष्ट चांगली आहे. पण स्वामी कोण आहेत? स्वामी म्हणजे काय आहे, तर एक चैतन्य ऊर्जा आहे, ब्रह्मांडातली वैश्विक अशी चैतन्य ऊर्जा जी प्रत्येकाला सांभाळण्याचं काम करते. तुम्ही रेग्युलर रोज रात्री झोपल्यापासून उठल्यापर्यंत आणि उठून तुमच्या दिवसभराची कामं करेपर्यंत तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तुम्हाला सांभाळण्याचं कार्य जी शक्ती करते त्या शक्तीचं नाव म्हणजे स्वामी आहे. सर्वात महत्त्वपूर्ण, स्वामी ही कोणी व्यक्ती नाही, तर स्वामी म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म श्री दत्तात्रय सद्गुरू आहेत. जसं अनेक पॉडकास्टमध्ये मी सांगत आलेलो आहे की स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रेयच आहेत. तुम्ही त्यांना दत्तगुरूंचा अंश म्हणून संबोधन करू नका. तर माझे स्वामी हे प्रत्यक्ष दत्त अवतारी नाही,
तर प्रत्यक्ष दत्त आहेत ही भावना ज्या वेळेला आपण मनामध्ये ठेवतो, ज्या वेळेला आपण ह्या भावनेतून बघतो, त्यावेळेला आपण स्वामी भक्त असल्याचं सार्थकी लागतं. हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आजही अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत की दादा भक्ती कशी करावी, आम्ही 11 माळा करतो, 21 माळा करतो, आमच्या माळा महाराजांपर्यंत पोहोचतात, हे आम्ही कसं ओळखावं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या माळा पोहोचत न पोहोचत पण तुमचे त्याआधी कर्म उत्तम असणं गरजेचं आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पुण्याईनुसार, तुमच्या पुण्य कर्मानुसार, कर्म म्हणजे काय, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही करत असलेली रोजची कामं, बरोबर, ह्याला म्हणतात तुमची नित्याची कर्म. त्या नित्य कर्मांमध्ये जर तुमच्याकडनं चुका घडत असतील तर निश्चितपणे तुम्ही केलेलं नामस्मरण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. कलियुगामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतं. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं की एक जाणते असे ज्योतिष होते, त्यांच्याकडनं काही भगिनींच्या बाबतीमध्ये अनपेक्षित अशा खूप भयानक पद्धतीच्या चुका घडल्या. आणि असंही निर्देशनास आलं की त्यांच्या ऑफिसमध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आढळला. अनेक लोकांनी महाराजांवरती देखील टिप्पणी केली. अशांना माझं एकच सांगणं आहे की जर तुम्ही चुकीचे कर्म करत आहात तर स्वामींची कायम तुम्हाला शिकवण आहे की तुम्ही वाईट कर्मात, वाईट संगतीमध्ये राहू नका. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही चुकीची कर्म करत असताना स्वामी समर्थ महाराज तुमचा हात धरायला कधीच येणार नाही. ते त्यांची शिकवण जी आहे आपल्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची वचनं केलेली आहेत. ज्या वचनांमध्ये खोटं बोलू नये, परस्त्रीकडे वाईट नजरेने बघू नये, किंवा तुमच्याकडे जी मंडळी येत आहेत सोल्युशन मागण्यासाठी म्हणा किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, त्या व्यक्तींसाठी तुम्ही एक फुंकर, मायेची फुंकर घालणं गरजेचं आहे. अशा वेळेला महाराजांना टार्गेट न करता तो मनुष्य का चुकला, त्या मनुष्याने कर्मामध्ये बदल करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. स्वामी समर्थ महाराज ही वैश्विक ऊर्जा आहे. आपण नव्हतो तेव्हाही स्वामी आहेत, आपण आहेत तेव्हाही स्वामी असतील, आणि आपण नसू त्याही वेळेला स्वामी असणार आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामींचं अस्तित्व हे प्रखर सूर्याप्रमाणे आहे. कोणी कितीही ट्रोल करा, कोणी कितीही नावं ठेवा, काजव्याने सूर्याच्या अवतीभवती चमकण्याचा कधीही विचार करू नये. बरोबर. सूर्यावरती पाहून जर थुंकायला गेलो तर थुंकी आपल्यावरच पडणार आहे. हे सर्वात महत्त्वपूर्ण. त्यामुळे महाराजांवर ट्रोल करण्याच्या आधी स्वामी कोण आहेत, स्वामींचं कार्य काय आहे, अगदी तर अगदी लोकांनी हे देखील म्हटलं की बाबा स्वतंत्र पूर्व काळामध्ये स्वामींचं योगदान काय आहे. तर स्वतंत्र पूर्व काळामध्ये अशा अनेक स्वतंत्र वीरांना स्वामी समर्थ महाराजांकडनं आशीर्वादरूपी वस्तू मिळालेल्या आहेत. महाराजांनी स्वतःच्या मुखातनं सांगितलेलं की बाबा देश स्वतंत्र होण्यासाठी आजही वेळ आहे. तो परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, त्यांना एका चुटकीवरती सर्व गोष्टी व्यवस्थित करता आल्याही असत्या. पण जे प्रारब्ध आहे ते भोगणं आहे. बरोबर. कळलं तुम्हाला. त्यामुळे महाराजांवरती टीका टिप्पणी करणारी जी काही लोक आहेत, अशा षंढ लोकांना माझं एकच सांगणं आहे की बाबा तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की मध्यंतरीच्या काळामध्ये असंही निदर्शनास आलं की काही लोकांनी त्यावर पॉडकास्ट केले, काही लोकांनी रील्स बनवल्या की बरीचशी मंडळी आहेत जे त्यांच्या घराबाहेर हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, अशा पाट्या लावतात किंवा त्या प्रकारचा बिझनेस मांडलेला आहे. सगळ्या गोष्टी आहेत XYZ. पण माझं एकच सांगणं इच्छित आहे की त्या कुटुंबाला जर स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे, मेहनत त्या कुटुंबाची आहे, आशीर्वाद देणारे स्वामी आहेत. महाराजांना हे कधीच आवडत नाही की दे हरी आणि खाटल्यावरी आयतं बसून खाणं स्वामींना पटत नाही. स्वामींनी कायम सांगितलेलं आहे की तुम्ही कष्ट करा, कष्टाने ते फळ तुम्हाला मिळणार आहे. हे सर्वात महत्त्वपूर्ण. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर एखादी व्यक्ती त्याच्या घराच्या बाहेर हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, अशा प्रकारचे कोणतेही फ्लेक्स म्हणा, पाटी म्हणा लावत असतील तर त्याच्यातून निश्चितच चांगल्या पद्धतीची ऊर्जा निर्माण होणार आहे. कळलं तुम्हाला. ह्यावर कोणत्याही प्रकारचा टीका टिप्पणीचा विषयच नाहीये, कारण हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. हा प्रत्येकाच्या धर्माचा भाग आहे. ज्या वेळेला आपल्यातलीच काही मंडळी उठून अनेक पद्धतीने रील्स किंवा पॉडकास्ट बनवून ज्या वेळेला आपल्याच देवी देवतांवर टिप्पणी करतात, त्यावेळेला
ज्यांच्या नास्तिकतेतून आपल्या समाजाला कुठे ना कुठेतरी त्रास होत असतो, हो. अशी मंडळी आपल्या धर्मावरती, आपल्या देवी देवतांवरती टीका टिप्पणी ट्रोल करायला तयार असतात. त्यामुळे कसं आहे ना, की आपल्या देवतांचं अस्तित्व हे काही मूर्ख म्हणून बनवलं गेलेलं नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या मंत्रांमध्येही तेवढी ताकद आहे की दगडाला चिरण्याचं सामर्थ्य आहे. हो. जर तारक मंत्राच्या अभिमंत्रित जलाने आजारी व्यक्तीही बरी होत असेल तर निश्चितपणे श्री स्वामी समर्थ नावाने पापी मनुष्यही पुण्यवंत होतो. बरोबर आहे. हो. फक्त ते नामस्मरण मनातनं करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोक हेही विचारतात की बाबा गुरुजी, नामस्मरण कसं करावं? नामस्मरण करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही संकल्प घेणं गरजेचं आहे. संकल्प म्हणजे काय आहे? तर तुमच्या आराध्य देवतेला तुम्ही मारलेली एक प्रकारची आर्ततेची आळवणी हाक म्हणजे आहे तो संकल्प. संकल्प करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, उजव्या हातात 4 पळ्या पाणी घ्यायचं, त्या पाण्यावर बघत तुम्ही संकल्प बोलायचा आहे. त्या संकल्पामध्ये त्या भगवंताला सांगायचं आहे की हे परमेश्वरा, हे जल जे आहे ते तुझं स्वरूप मानून त्या जलाकडे बघून मी असं आवळणी तुला करतो की माझं जे काही कार्य आहे ते कार्य सफळ संपूर्ण पूर्ण कर. ह्या गोष्टी करत असताना आपली दैनंदिन कर्म चांगली असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जर तुम्ही संकल्प करताय, नामस्मरणाला सुरुवात करताय, ते नामस्मरण करत असताना तुमच्याकडून तुमच्या घरातली मंडळी, तुमच्या आजूबाजूची मंडळी किंवा तुम्ही ज्या परिक्षेत्रात राहता तिथल्या लोकांना तुमच्या वागणुकीचा किंवा तुमच्या वर्तवणुकीचा असा कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये की ज्याच्याने ते तुमच्यावर नाही तर निश्चितपणे स्वामींवर बोट दाखवणार की तुमच्या स्वामींनी तुम्हाला हे शिकवलं का. म्हणून नामस्मरण भगवंतापर्यंत का पोहोचत नाही, तर त्यासाठी तुमची दैनंदिन कर्म ही देखील खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही 100 माळा करा. आजपर्यंत माझ्याकडे आलेल्या प्रत्येक स्वामी श्रद्धावानाला, मी माझ्या क्लायंट्सला कधीही क्लायंट्स म्हणत नाही, माझ्याकडे येणारा प्रत्येक जण स्वामींचा श्रद्धावान भक्त आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाला मी हेच सांगत असतो की तुम्ही स्वामींचं स्मरण असं करा की 100 माळा करू नका, पण एक मणी असा बनवा, एक मणी असा करा की तो थेट जाऊन वटवृक्षापर्यंत पोहोचेल. वटवृक्ष काही अक्कलकोटात नाही, स्वामींचं अस्तित्व चराचरामध्ये आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर लोकांना त्यांच्या घराबाहेर स्वामींची प्रतिकृती किंवा स्वामींच्या नावाची पाटी लावून आनंद मिळत असेल तर निश्चितपणे त्यांनी करावं. बरोबर आहे. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे का त्याने काय लावावं, काय लावू नये त्याच्या घराच्या बाहेर. बरोबर. कळलं तुम्हाला? ह्यावरती आपल्यालाही कोणाला बोलण्याचा, रोखण्याचा अधिकार नाही. कारण हे पाटी सदृश गोष्टी स्वामींच्या नावाच्या ज्या प्रत्येक घराबाहेर दिसतात त्याचा अर्थ हाच असतो की ते घर स्वामीमय आहे. स्वामीमय असून देखील जर तुम्ही तुमच्या कर्मामध्ये चुकताय किंवा जर तुमची नित्यकर्म चुकत आहेत तर निश्चितपणे तुमचं नामस्मरण देवापर्यंत पोहोचत नाहीत. देव म्हणजे कोण? तर आपले स्वामी महाराज. बरोबर. कळलं? ह्याच्यावरही लोक टीका टिप्पणी करणारे असतात, पण अशांकडे आपण लक्ष न देता आपलं जे काही स्वामी कार्य आहे अविरतपणे चालू ठेवावं. मध्यंतरीच्या काळात अशा अनेक पोस्ट बघितल्या, असे अनेकांचे कॉलही आले का तुम्ही स्वामी समर्थांच्या नावाने बाजार मांडलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष कलियुगात म्हणाल तर कोणाशीही बोलत नाहीत. आज ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी देखील सांगतो की स्वामी महाराज माझ्याशीही बोलत नाहीत, पण संकेत रूपानं अंतर्मनातना स्वामी समर्थ महाराज ज्या काही गोष्टींचं स्फुरण करून देतात, बरोबर, त्या सर्व गोष्टी आम्ही समोरच्याला सांगत असतो. स्वामी शक्ती म्हणजे काय आहे तर तुमच्या अंतर्मनामध्ये लपलेली जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तीच खरी स्वामी शक्ती आहे. स्वामी कलियुगात कोणाशीही बोलत नाहीत, हे सर्वात महत्त्वपूर्ण. ज्यांना ज्यांना स्वामी समर्थ बोलण्याची अनुभूती होते अशा प्रत्येकाच्या अंतर्मनातूनच तो आवाज येत असतो. त्यांनीच त्या लोकांनी त्या गोष्टीला नाव दिलेलं आहे की बाबा स्वामी महाराज आमच्याशी बोलतात. बरोबर. कळलं? मी आजही माझ्या प्रत्येक श्रद्धावानाला, स्वामी श्रद्धावानाला हेच सांगतो की स्वामी मला संकेत रूपातनं सांगत असतात. पण हे स्वामी सांगतात म्हणजे काय? स्वामी म्हणजे कोण आहेत? आपलं अंतर्मन. आपलं अंतर्मन जे आपल्याला सांगतं, एक तर चांगलं किंवा वाईट, आपल्या अंतर्मनातूनच आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणारी वादळं, निर्माण होणाऱ्या शांततेच्या गोष्टी ह्या सर्व तिथनं निर्माण होत असतात. कळलं? मग ह्यासाठी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला
स्वामी म्हणून जर संबोधलं तर निश्चितच तो फायदा आहे. हो हो. त्यातून तुम्ही जर म्हणालात की बाबा हे माझं अंतर्मन आहे, ते स्वामी आहेत, त्यावेळी तुमच्या मनामध्ये निश्चितपणे वाईट गोष्टींचा स्पर्शच होणार नाही. हो हो. निश्चितपणे तुम्ही एखाद्या स्त्रीकडे, एखाद्या भगिनीकडे बघताना चांगल्या नजरेनेच बघाल. कळलं तुम्हाला? महाराजांकडे काय मागायचं आहे? भगवंता, स्वामी महाराज, माझे डोळे चांगले द्या, की त्या डोळ्यांनी मी सगळं चांगलं बघेन, लोकांचं चांगलं बघेन. माझे कान महाराज चांगले ठेवा, की त्या कानाने मी प्रत्येकाचं चांगलं गुणगान ऐकीन. माझं मुख स्वामी चांगलं ठेवा, की त्या मुखाने मी प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टीच बोलेन. माझे पाय चांगले द्या स्वामी, की दर गुरुवारी नाही तर नित्य गुरुवार, म्हणजे रोजचा वार, सोमवार ते रविवार, हा प्रत्येक वार आपल्यासाठी गुरुवार असला पाहिजे. नित्य माझे पाय तुमच्या मठाकडेच आले पाहिजेत, किंवा नित्य माझे जे काही पाय आहेत ते तुमच्या मठात येऊन त्यांनी विसावा घेतला पाहिजे. हे आपण मागितलं पाहिजे. लोक मागायला कमी पडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी जे आहेत ते देण्यासाठी कधीही थकत नाहीत. थकतो तो मनुष्य. महाराज आपल्याला भरभरून देतात. आणि खरं आहे ते, आज इतके स्वामी भक्त आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी आमूलाग्र बदल घडवलेले आहेत. आणि हे आमूलाग्र बदल कुठून येतात? तर त्यांनी केलेली तोडकी मोडकी स्वामींची भक्ती, त्यांचे असलेले नित्य उत्तम कर्म, त्या कर्मातून, त्या पुण्याई, नामस्मरणाच्या पुण्याईवरती त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात. स्वामी कोणताही चमत्कार करत नाहीत, कलियुगात चमत्कार घडत नाहीत, पण स्वामी समर्थ महाराज तुमच्या नामस्मरणाच्या पुण्याईनी आणि तुम्ही करत असलेल्या उत्तम कर्माच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य ते फळ प्रदान करत असतात. मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की काही मंडळींनी स्वामींची भक्ती करून देखील त्यांना फटके पडले. मग हे फटके का पडले? तर ते करत असलेलं नित्य कर्म हे अत्यंत वाईट होतं, घृणास्पद ज्याला म्हणतो आपण. म्हणूनच त्यामुळे त्या कार्याच्या अनुषंगाने महाराजांनी त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना दिली. हे आपण सर्वांनी बघितलं. जर तुम्हाला असं वाटतंय की कोणी व्यक्ती महाराजांच्या नावाने बाजार मांडत आहे किंवा महाराजांच्या नावाने दरबार भरवले जातात, तर कसं आहे, त्या दरबारात जाऊन त्यांना जर योग्य पद्धतीचं निदान मिळत असेल, शांतता मिळत असेल, तर निश्चितपणे त्यांनी जावं. पण तिथं जाऊन जर त्यांना हाडूस तुडूस किंवा अगदी त्यांना लेच्या पेचाची भूमिकेला जर सामोरं जावं लागत असेल, तर निश्चितपणे लोकांनी तिकडे जाऊ नये. आणि कसं आहे की हे जे काही दरबार आहेत किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ते भरवणारे देखील जे काही साधक आहेत किंवा जे कोणी स्वामी भक्त आहेत, त्यांना मी देखील एक सांगू इच्छितो की तुमच्या दारामध्ये येण्यासाठी जी काही मंडळी स्वामी समर्थ महाराज स्वतः निवडतात की त्यांना त्या दुःखातनं बाहेर काढायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची तुमची ताकद हवी. कारण कसं आहे, कलियुगामध्ये तुमच्याकडे जर जखमी मनुष्य आला तर तुमच्याकडे मलमही हवं की त्या मलमाने तुम्ही त्याला बरं कराल. तुम्ही मिठाची पोतं घेऊन जर बसलात तर तुमच्याकडे कोणीही मनुष्य त्याची जखम बरी करण्यासाठी येणार नाही. म्हणून तुम्ही कायम एक नामस्मरण रूपी मलम घेऊन बसायचं आहे की त्या मलमाच्या फुंकरेने किंवा तुमच्या एक धीराने ती व्यक्ती व्यवस्थित होऊन घराबाहेर पडली पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे की बाबा, ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही उत्मात येऊन देऊ नका. ज्यावेळी माणूस उन्मत्त होतो, ज्यावेळी माणसाला त्याच्या विद्येचा, किंवा जसं प्रत्येकजण म्हणत आहे आजच्या काळात की स्वामी बोलतात, ही पण एक प्रकारची विद्या म्हणा किंवा त्याचं अंतर्मन जे काही सांगत असतं, ह्याचा ज्या वेळेला मनुष्याला अहंकार होतो, त्यावेळेला तो मनुष्य रसातळाला पोचायला चालू होतो. तुम्ही कायम वंदनीय राहा, नम्र राहा. कारण नम्र होता भूता त्याने कोंडिले अनंता. कारण कसं आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही नम्र राहिलात त्या वेळेला पंचमहाभूत तुमच्या चरणाशी लोटांगण घेतलेली आहेत. हे नम्र राहणं गरजेचं आहे. भक्ती ही अशाच पद्धतीची करायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या काही कालखंडामध्ये अशा अनेक लोकांशी परिचय झाला, ज्या परिचयामध्ये एक असे क्लायंट भेटले, पुण्यामध्ये राहतात ते. तर त्या क्लायंट जे आहेत ना, त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूरशी संपत्ती पूर्व काळापासून होती, पण काही कालांतराने त्या संपत्तीचा ओघ ओसरला. पण आजही त्या क्लायंटशी भगवंताबद्दल, स्वामींबद्दल असलेली निष्ठा कमी झालेली नाही. तुषार म्हणून त्यांचं नाव आहे. आजही कधीही तुम्ही त्यांच्याकडे गेलात ना,
कायम ते स्वामी नामाची वही लिहित बसलेले असतात. अच्छा. कायम ते संत शिरोमणी गजानन महाराजांचं जे नामस्मरण आहे कायम त्यांच्या वहीवरती असतं. मी त्यांना एकदा कुतूहलाने विचारलं की दादा, तुमच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहेत तरी देखील तुम्ही ह्या वया का फिलअप करता? तेव्हा ते म्हणतात की संकट ही म्हणतो ना आपण की जवा एवढी असतात, पण सुख हे पर्वता एवढं असतं. माणूस त्याच्या उलट करतो. कळलं तुम्हाला? म्हणजे त्यांचं हे म्हणणं जे आहे ना, हे म्हणणं म्हणजे काय, तर भक्तीची परिसीमा कुठपर्यंत असावी की जर तुम्ही संकटामध्ये आहात, त्या संकटामध्ये असताना देखील त्या भगवंताचं नामस्मरण किंवा त्या भगवंताचं विस्मरण होऊ न देणं ही सगळ्यात मोठी भक्तीची परीक्षा आहे. आणि लोकांचं कसं आहे, 8 दिवस सेवा करतात, 9व्या दिवशी सेवेचा फरक नाही पडला की 10व्या दिवशी फोन करून शिव्या घालणार. अशा पद्धतीची लोक देखील आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकांना जर 21 दिवसाची 41 दिवसाची सेवा दिलेली असेल, त्यातनं ते ती सेवा का करतात, तर ते कार्य पूर्ण होण्यासाठी. नवे तर ती सेवा का करायची आहे, त्या सेवेने निश्चितपणे माझ्या कुटुंबामध्ये चांगलंच घडणार आहे. ही भूमिका जेव्हा आपण ठेवतो ना, त्याच वेळेला ती सेवा फलप्रद होते. बरोबर आहे. आणि त्या सेवा करत असताना जसं मी मगाशीही म्हटलं की तुमची दैनंदिन कर्म ही अत्यंत उत्तम हवी. त्या उत्तम कर्मांमुळेच तुम्ही केलेलं नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. दैनंदिन कर्म म्हणजे काय, तर जर तुम्ही घरामध्ये 21 माळा करत आहात, त्या माळा करून तुम्ही खाली उतरताय, उतरून जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे एखाद्या भगिनीकडे वाईट नजरेने बघताय, तर ते तुमचं वाईट कर्म आहे. तुम्ही खाली जाऊन शिट्या मारताय नाक्यावर उभे राहून, तर ते तुमचं वाईट कर्म आहे. मग केलेल्या त्या 21 माळा किंवा 100 माळा त्याचं कोणत्याही प्रकारचं फळ तुम्हाला प्रदान होत नाही. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर 21 माळा करून जाताय, बिल्डिंगच्या खाली उतरलात, घराबाहेर पडलात, जर एखादी व्यक्ती अडखळून पडली तर त्याला नीटपणे धीर देणं, सावरणं, उठवणं हे तुमचं चांगलं कर्म आहे. का, तर तो मदतीचा एक आविर्भाव तुमच्यामध्ये आहे. ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या डायरीमध्ये नोंद केली जाते. कळलं तुम्हाला? हे तुमचं चांगलं कर्म आहे. म्हणून निश्चितपणे तुम्ही कर्म सुधारा, कर्मामध्ये चांगले राहा. निश्चितपणे आम्ही दिलेल्या ज्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये आपोआपच फरक पडतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका. काही असे क्लायंट्स आहेत, काही अशी मंडळी आहेत ज्यांनी सांगितलं की गुरुजी मग ते आम्ही सकाळी केलं नाही तर चालेल का, मग आम्ही संध्याकाळी एकदाच केले तर चालेल का? अजिबात नाही. सकाळची न्याहारी करणं तुम्ही विसरत नाही, मग सकाळची उपासना करणं का विसरता? बरोबर. मुंबई सारख्या नगरीमध्ये, मुंबई काय आहे, ह्या कलियुगामध्ये आपण जे राहत आहोत, मुंबई रावणाची लंका, हे मी गेल्या वेळेलाही सांगितलेलं आहे. ह्या रावणाच्या लंकेमध्ये जर तुमचा विजय होणं किंवा विजय करायचा असेल तर निश्चितच प्रभू श्रीरामांची कास धरणं, म्हणजे कोणाची, तर प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची कास धरणं खूप गरजेचं आहे. कारण ही कास जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपण ह्या मुंबापुरीमध्ये सुरक्षित आहोत. ज्या वेळेला तो हात सुटला त्यावेळी माणूस एक तर हार्बर लाईनचा होतो, नाहीतर मग कुठल्या तरी गटारात पडतो. बरोबर. कळलं तुम्हाला? हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही कुठल्याही संकटामध्ये असाल पण धीर खचून न जाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आमचा एक भाऊ आहे ललित म्हणून, तो कायम आम्हाला म्हणत असतो की दादा, आपल्या भक्तीमध्ये आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो त्यावेळेला ती भक्ती अशी करावी की त्या भक्तिस्वरूप आपल्यावरती येणारं कोणतंही संकट हे आपल्या अगोदर आपल्या आराध्य देवतेला कळावं. असे अनेक प्रसंग आहेत की बाबा त्या प्रसंगांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते संकट येण्याच्या अगोदर तुमच्यावरचं संकट दूर केलेलं आहे. आणि निश्चितपणे ती गोष्ट आपल्याला नंतर कळते. बरोबर. की बाबा महाराज आपल्याला त्यातनं अलगद बाहेर काढतात आणि आपल्याला माहिती पण नाही पडत, ते माहीतही पडत नाही. म्हणजे अगदी जसं की हातावर येणारं असेल तर ते नखावर निघून जातं. दादा, ह्यावरनं ना मला एक प्रश्न आठवला. मला एका सबस्क्रायबरनेच विचारलाय की मी गुरुचरित्र पारायणची सुरुवात केली, 20 तारखेला ते पारायण संपलं, 29 तारखेला तिचं लग्न होतं आणि 25-26 काहीतरी तिचे हस्बंड जे होणार होते ते वारले. ओके. तर मी इतकी भक्ती करून, इतकं हे सगळं करून काय फायदा झाला? म्हणजे स्वामींनी असं का केलं, हे प्रश्न. म्हणजे तिचा होणारा नवरा जो होता तो वारले. ओके. कसं आहे दादा, एक लक्षात ठेवा, गुरुचरित्र वाचनाचा तुमच्या
वैयक्तिक आयुष्याशी तेव्हाच संबंध पडतो ज्या वेळेला तुम्ही गुरुचरित्र प्रत्यक्ष निर्मळ मनाने वाचायला घेता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुरुचरित्र ग्रंथ हा प्रासादिक ग्रंथ आहे, हे प्रत्येकानं ध्यानात ठेवायचं आहे. गुरुचरित्र हा जरी वैश्विक ग्रंथ असला तरी देखील त्या ग्रंथाचं सामर्थ्य जो त्याचं वाचन करेल त्या प्रत्येकापुरता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की गुरुचरित्र वाचन करणाऱ्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडतात. दत्तात्रय महाराज प्रत्यक्ष त्याचं निराकरण करत असतात, समस्यांचे निराकरण करतात. पण तुमच्याशी कनेक्टेड असलेल्या किंवा नसलेल्या अनपेक्षित लोकांना गुरुचरित्र फळ देत नाही. कारण तुमच्या बोर्डाचा पेपर तुम्हालाच सोडवायचा आहे, तो इतर व्यक्ती सोडवायला येणार नाही. त्याच पद्धतीने जसं त्या ताईंनी प्रश्न विचारला की बाबा त्या व्यक्तीच्या हस्बंडचं, होणाऱ्या नवऱ्याचं वारले, कसं आहे की प्रत्येकाची प्रारब्ध सीमा आहे, प्रत्येकाची घटका आहे. त्या घटकेला त्या व्यक्तीला जाणंच आहे. ज्या वेळेला प्रत्येकाची एक म्हणतो ना पुण्याईचा माठ म्हणा किंवा मडका म्हणा ज्यावेळी भरला जातो त्यावेळेला प्रत्येकाला वरचं बोलवणं आहे. कारण आपण ज्यावेळी जन्म घेतो आपलं कार्य काय ते आपल्याला आधी माहिती असतं, ते झालं की आपण जातो. काही माणसं कर्मिकतेने जातात, काही माणसं कर्मांनी जातात, काही माणसांचं आयुष्यमान जे आहे ते तेवढंच आहे. त्यानुसारच प्रत्येकाला गती आहे. जो जन्माला येणार आहे तो जाणारच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ताईंनी जसं विचारलं की मी एवढी भक्ती करूनही फायदा नाही झाला का, तर कसं आहे की ताई, ती जी कोणी व्यक्ती होती XYZ की बाबा जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे पती म्हणून येणार होते, तर त्यांना तो मोक्षगतीचा अधिकार मिळाला. पण त्याच्यानंतर तुम्ही केलेली जी भक्ती आहे ती तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल. पण ती कधी उपयोगी पडेल? पुढच्या आयुष्य काळामध्ये जर तुम्हाला लाईफ पार्टनर मिळणार असेल तर तो लाईफ पार्टनर कसा असावा, त्या लाईफ पार्टनरचं आयुष्यमान म्हणा किंवा ज्या काही इतर गोष्टी आहेत, कर्मिक गोष्टी म्हणा, हे सगळं ठरवण्याची बुद्धी गुरुचरित्र तुम्हाला देतं. गुरुचरित्र काय करतं? प्रत्येक मनुष्यानं कसं जगावं, संकटामध्ये असताना युक्तिवाद कसा करावा, प्रत्येक वेळी संकटात मंत्र नाही तर युक्ती देखील कामाला येते. मग ती कशी करावी, का करावी, ह्या सर्व गोष्टी गुरुचरित्र शिकवतं. कळलं तुम्हाला? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेक असे सबस्क्रायबर आहेत, अनेक असे पॉडकास्ट बघणारे आहेत, बाहेरगावावरूनही असे बरेचशी लोक आहेत की ज्यांचे काही प्रश्न आहेत, अनंत प्रश्न आहेत. आपल्याला कायम असं वाटतं की बाबा आपण खूप सुखी आहोत, पण आपल्यापेक्षाही दुःखात लोक आहेत. आपण स्वामींना कायम थँकफुल म्हणायचं आहे की भगवंता, तुम्ही मला आज जे स्वतःचं छप्पर दिलेलं आहे ही तुमची कृपा आहे. जरी मेहनत माझी असली, मेहनत तुमची असली, तरी त्याला सामर्थ्य देण्याचं काम श्री स्वामी समर्थ महाराज करत असतात. ज्या वेळेला तुम्ही चिंतन करता त्यावेळेला प्रत्यक्ष ते तिथं हजर असतात. म्हणजे अगदी ह्या स्टुडिओमध्ये स्वामींचं नाव 50 वेळा बाहेर येते. निश्चितपणे स्वामी सूक्ष्म रूपाने हजर आहेत. ह्या कार्याला गती देण्याचं किंवा ह्या कार्याला किंवा हा जो काही पॉडकास्ट आहे तो महाराजांच्या कृपेने व्यवस्थित पार पडावा त्यासाठी महाराज तिथे हजर आहेत. लोक चिंता करतात, व्यर्थ चिंता आणि चिंतन ह्या दोन्ही मध्ये फरक आहे एका टिंबाचा. ज्यावेळी तुम्ही चिंतन करता त्यावेळी तुमचे मार्ग सुकर होतात, आणि ज्या वेळेला तुम्ही चिंता करता त्या चिंतामधला जेव्हा टिंब काढतो तेव्हा चिंता करून मनुष्य चितेवर जातो. हा फरक आहे चिंता करणं आणि चिंतन करणं. म्हणून तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा, तो निश्चितपणे तुम्हाला मार्ग दाखवतो. कळलं? जी मंडळी म्हणतात की परमेश्वर नाही किंवा देव ही संकल्पना नाही, तर अजिबात नाही. मी गेल्याही पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, तुमचं नाक 10 ते 15 मिनिटं दाबून बघा. ज्या वेळेला अंतर्मनात ना नाकावरचा हात काढ, मला गुदमरतंय, हा अंतरीतून जो आवाज येतो ना ते स्वामी असतात. तुमची डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत व्यवस्थितपणे काळजी घेण्याचं काम पदोपदी करत असतात ते स्वामी आहेत. मोबाईलवरती रील बघताना जेव्हा तुम्ही रस्त्यातनं चालता त्यावेळी समोर खड्डा येतो, पण कुठेतरी तुमचं अंतर्मन सांगतं की अरे पुढे खड्डा आहे. हे वाचवणारे स्वामी आहेत. कळलं तुम्हाला? आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आईच्या मायेने, आजोबांच्या मायेने, बहिणीच्या मायेने, भावाच्या मायेने, नवे तर मित्रांच्या मायेने जे घडवणारे असतात ते प्रत्यक्ष स्वामी असतात. कळलं तुम्हाला? त्यामुळे ही भावना जी आहे ती मनामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अक्कलकोटात जा, तुम्ही मठात जा, कुठेही जा, स्वामी चराचरामध्ये आहेत. कळलं तुम्हाला? हे सर्वात महत्वाचं आहे. अजून एक मला अशीच कॉमेंट होती, म्हणजे
की ते गुरुचरित्र पारायण वाचायची त्यांनी सुरुवात केली आधी दत्त जयंतीच्या वेळी, पण आता ते जॉबला जातात. आता ते जॉबमुळे त्यांना ना वेळ मिळत नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सागर दादा, की ज्या वेळेला तुम्ही गुरुचरित्र वाचन करता किंवा ज्यावेळी तुम्ही कोणताही प्रासादिक ग्रंथ जो आहे निर्मळ निश्चळ मनाने करत असता, त्यावेळेला तुम्ही संकल्पच असा करायचा आहे. कारण मुंबईचं जीवन किंवा इतर कुठेही तुम्ही असाल, धकाधकीचं जीवन आहे. त्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपला जॉब, आपलं घर दार, मुलं बाळं, पत्नी, आई वडील सगळ्या गोष्टी सांभाळून हे करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही गुरुचरित्र वाचन करण्यासाठी बसता, पारायण ज्याला आपण म्हणतो, त्या पारायणाच्या आधी देवाला संकल्प करायचा आहे. दत्त महाराज दयाळू आणि कनवाळू आहेत, कळलं तुम्हाला. त्यांना सांगायचं आहे की हे भगवंता, माझं असं असं शेड्यूल आहे. तुम्ही तुमच्या आईपासून, वडिलांपासून आणि तुमच्या बायकोपासून आणि तुमच्या आराध्य देवतेपासून काहीही लपवायचं नाही, कळलं. 1 खोटं 100 खोटं, कळलं. त्या आराध्य देवतेला सांगायचं आहे त्या संकल्पामध्ये का हे भगवंता, माझा असा असा शेड्यूल आहे, अशा अशा पद्धतीचं माझं काम आहे, तर निश्चितपणे तुझं गुरुचरित्र वाचन जे आहे ते दिवसातनं मी एकदाच करेन, पण ते निर्मळ मनाने करेन. तुम्ही केलेली निर्मळ भक्ती हीच भगवंताला प्रिय आहे. तुम्ही किती चाफ्याचे हार घालताय, तुम्ही किती गजरे घालताय आणि तुम्ही किती कुंकुमार्चन करून कुंकवाचे लोट उडवताय, त्याला अर्थ नाही. बरोबर. तुम्ही दिवसातनं एकदाच पारायण करा, पण ते कधी रात्री 12च्या आतमध्ये, कळलं तुम्हाला. तुमचं शेड्यूल जर बिझी असेल मॉर्निंगपासनं अगदी इव्हनिंगपर्यंत, तर निश्चितपणे जर तेव्हा वेळ नसेल, तुम्ही गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावशाली आणि पॉवरफुल ग्रंथ आहे. तुम्ही नुसतं तो उघडून त्याच्या प्रत्येक ओळीवरून नुसता तुम्ही हात जरी फिरवलात ना, तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. पण हे रेग्युलर नाही करायचं आहे. जर तुम्हाला घाई असेल, गडबड असेल, तर निश्चितपणे तो ग्रंथ उघडून त्या अध्यायाच्या प्रत्येक ओळीवरनं बोट फिरवायचा आहे, नमस्कार करायचा. भगवंताला तुमची निर्मळ भक्ती प्रिय आहे. जेव्हा तुम्ही घाईमध्ये असाल, जेव्हा वेळ नसेल त्यावेळी तुम्ही हा मार्ग अवलंब करू शकता. कारण परमेश्वर आपल्या भक्तीचा भुकेला आहे. देवालाही कळतंय ट्रेन सुटणार आहे, बस सुटणार आहे, ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे निश्चितपणे जर कधी वेळ नसेल तर ही कृती तुम्ही अवलंब करू शकता, पण हे नित्य नियम करणं नाही, कळलं. कारण हा पूर्ण ग्रंथ जो आहे तो पुण्याईनी भरलेला आहे. त्यामुळे ह्या पुण्याईनी भरलेल्या ग्रंथाला आपल्याला जर निहाळायचं असेल तर निश्चितपणे कधीतरी ही कृती केली तर चालते, पण तुम्ही त्याला वाचनामध्ये आणणं गरजेचं आहे. दादा, कोणते असे महत्त्वाचे ग्रंथामधले अध्याय आहेत जे दररोज आपण वाचायला हवेत? हो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणाल तर जसं आता तुम्ही उल्लेख केलात की गुरुचरित्रातला एक अध्याय आहे, ज्या अध्यायामध्ये सायन देवाला श्री गुरूंनी अभय वर प्रदान केला की जवनवरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथून. त्या सायन देवाला श्री गुरूंनी असं अभिवचन दिलं की तू जा, तो यवन तुला काहीही करणार नाही. म्हणजे तुला त्या नोकरीवर जो काही धोका आहे किंवा तू ज्याच्या दरबारात कामाला आहेस, तो तू अगदी परतून येईपर्यंत मी तुझी काळजी घेऊन इथे उभा आहे. गुरुचरित्रातला हा जो अध्याय आहे, 14वा अध्याय, हा सायन देवाला भीती असते, सायन देव वर प्रदान नाम असं त्या अध्यायाचं नाव आहे. गुरुचरित्रातला 14वा अध्याय, जो गुरुचरित्रातला मेरुमणी म्हटला जातो. हा अध्याय ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रवासाला किंवा प्रत्येक वेळी घराबाहेर जेव्हा पडता, नोकरी निमित्त म्हणा, तुमच्या बिझनेससाठी म्हणा, कामासाठी म्हणा, त्यावेळी निश्चितपणे प्रत्येक स्वामी भक्ताने, प्रत्येक दत्त भक्ताने हा मंत्र किंवा हा जो काही मंत्रस्वरूप असलेला जो काही अध्याय आहे तो व्यवस्थितपणे म्हणून घराबाहेर पडायचा आहे. कारण दादा, आता ती सिच्युएशनच अशी आहे. मी पाहिलं, मी जिथून येतो ना त्या रस्त्यावरती एक ॲक्सिडेंट झालेला. ऑटो ड्रायव्हर जो होता तो बोरिवलीला राहणार होता आणि आपण ठाण्यात राहतो. तो म्हणजे विचार करा, तो सकाळी निघाला असेल घरातनं, तो विचार काय केला असेल घरातनं की मी रात्री येईन, फॅमिलीला टाइम देईन, समजलं. त्याचे बरेच काही प्लॅन्स असतील, त्याची लहान मुलं असतील. त्या बिचाराच्या इथे ॲक्सिडेंट झाला आणि तो वारला, म्हणजे ॲक्सिडेंटमध्येच गेला तो. सो म्हणजे ह्या ग्रंथामध्ये 14वा जो अध्याय, त्याच्यामध्ये स्वामी जे म्हणतात की तू जाऊन ये, मी आहे इथे, बघतो तू बरोबर सुखरूप येशील घरी. सो ते किती महत्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपला देवच आपल्या सोबत आहे, जे आपली वाट पाहतात घरी. निश्चितपणे जसं तुम्ही प्रश्न टाकलात की
स्वामी म्हणतायत, श्री गुरु म्हणतायत की तू जा, निश्चित मी तुझी येईपर्यंत वाट हा. बघतोय. पण ती वाट कधी बघणार ते, जर तुम्ही गाडी चालवताना नियमांमध्ये आहात हा बरोबर. तरच तुमचं श्री गुरु रक्षण करणार. जर तुम्ही नियमांमध्ये नाही हा तर मात्र श्री गुरु तुमच्याकडे पाठ निश्चितच बरोबर फिरवणार. आहे. हो हो नियम हा 3 अक्षरी शब्द आहे. त्या नियमातला नी काढला की यम निश्चितपणे येणार आहे. हा. म्हणून त्याचं नाव आहे नियम. बरोबर. तुम्ही नियमांचं पालन करा, निश्चितपणे श्री गुरु जसं अभिवचन दिलेलं आहे की जवनवरी तू परतून येशी तवनवरी आम्ही तुझे रक्षण करण्यासाठी इथं उभे आहोत. हा. तर तुम्ही त्या चांगल्या कर्मात राहणं किंवा त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. हो, जसं सायनदेव हो, त्यांचे निश्चितपणे. कर्म होते. हा. हेल्मेट घाला असं प्रत्येक ट्रॅफिक पोलीस हम्म. किंवा आपल्या पोलीस वर्गाकडनं निश्चितपणे सांगितलं जातं. पण लोक हेल्मेट न घालता सुसाट गाड्या हो. चालवतात आणि मेल्यानंतर मग पुन्हा दोष प्रशासनाला देतात. हम्म. त्याला अर्थ नाही. आपल्याकडचे रस्ते कितीही खड्ड्यांचे असले तरी त्या खड्ड्यांपासून पडायला वाचण्यासाठी हेल्मेट ही एकमेव संकल्पना आहे जी आपल्याला सुरक्षिततेसाठी डोक्यात घालणं आहे. बरोबर. मग अशा वेळी त्या नियमाचं पालन करणं हे आपल्यावर आहे. कळलं तुम्हाला? अध्यात्म आपल्याला नियमांचं पालन कसं करावं, नियम कसे हाताळावे आणि त्या नियमांमध्ये कसं उतरावं, ह्या तिन्ही गोष्टी अध्यात्म शिकवतं. तर तुम्ही खरे दत्तभक्त, तर तुम्ही खरे स्वामी भक्त. कळलं तुम्हाला? नुसता ब्रॉच लावून तुम्ही सिग्नल लागलाय, सिग्नल ल लावता तुम्ही जर रस्ता क्रॉस करताय तर तो तुमचा मूर्खपणा. बरोबर आहे. ह्या अशा वेळी तुम्ही हे म्हणून चालणार नाही का बाबा मी ब्रॉच घातलाय, स्वामी मी सिग्नल तोडला. आणि गणपण तुम्हाला वाचवतील. त्यावेळी असंही दिसतंय समोरून वृद्ध महिला, वृद्ध लोक म्हणजे जे आहेत ज्येष्ठ नागरिक ते क्रॉस करतायत आणि निश्चित. त्यावेळी त्यांना पण क्रॉस करून तुम्ही ओव्हरटेक करून निघताय. हो, निश्चित. म्हणजे त्यावेळी तुम्ही तो कुठे- विचार नाही करत. हो, निश्चितपणे कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी माणसाच्या कर्मिक भागामध्ये देखील येतात. आपण करत असलेली प्रत्येक हालचाल, आपण घेत असलेला प्रत्येक निर्णय दिवसभरातला, हे सर्व आपल्या कर्मिक भागांमध्ये येतं. कळलं तुम्हाला? मध्यंतरीच्या काळामध्ये कुलाब्या साईडच्या एका कोळी भगिनी होत्या. त्यांनी त्यांच्या बोटीसाठी मला व्हिजिटला बोलवलं होतं. भली मोठी त्यांची बोट आहे, कुलाब्यासारख्या ठिकाणी समुद्रामध्ये बोट आहे. ती बोट व्यवस्थित उत्पन्न देत नव्हती. कसा कर्मिक भाग असतो लक्षात ठेवा. त्या बोटीमध्ये त्या ज्या भगिनी होत्या त्यांचा नवरा ज्यावेळी मच्छी मारायसाठी जायचा, इंजिन स्टार्ट होत नसेल किंवा काही होत नसेल तर ती व्यक्ती त्या बोटीला, त्या इंजिनाला लात मारायची. ओके. हा. आणि कसं असतं, आपण जे म्हणतो की बाबा प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी तत्व आहे, काहीतरी अंश आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं आपण म्हणतो घरामध्ये प्राणतत्व शक्ती आहे, तशीच आपलं घर आपल्याला लक्ष्मी देतं. तशीच त्या कोळी भगिनीची लक्ष्मी देण्याची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची बोट. बरोबर. हो. तो तिचा जो कोणी व्यक्ती होता तो व्यक्ती त्या इंजिनाला कायम लात मारायचा. ओके. आणि निश्चितपणे तिथं गेल्याच्या नंतर काही गोष्टी चेक केल्या. अगदी म्हणाल तर त्या वस्तूच्या सोलशी कनेक्टेड होऊन काही प्रश्न विचारले गेले. त्यावेळेला असं निदर्शनास आलं की ज्या वस्तूला लात मारू नये, म्हणजे जिथं लक्ष्मी आहे बरोबर तिथंच तुम्ही लात मारताय आणि मग तुमच्याकडे मासे येणार कसे? म्हणजे तुम्ही लक्ष्मीलाच लात मारताय. लक्ष्मीलाच लात मारताय इन शॉर्ट. बरोबर. अशा वेळेला तिथं माफी प्रयोजन करून त्या व्यक्तीकडून काही रिच्युअल्स करून घेतले गेले आणि त्यांना एक यंत्र दिलं गेलं. त्या यंत्राच्या माध्यमातून क्षमा, अपराध, प्रार्थना म्हटली गेली. त्या सर्व गोष्टी करून आज त्या भगिनींचा जो काही माशांचा व्यवसाय आहे तो उत्तम पद्धतीने चाललेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण जसं म्हणतो की दरवाजावर लात मारू नये, कारण दरवाजामध्ये आपली प्रत्यक्ष लक्ष्मी विराजमान आहे. बरोबर. काहींना सवय असते दरवाजाला लात मारून घरामध्ये यायचं, दरवाजा उघडत नसेल तर अत्यंत चुकीचं आहे. पहिली ही गोष्ट तुम्ही टाळा. ते घर किंवा ते जे काही 4 भिंतींचं वास्तू प्रदान केलेलं तुम्हाला परमेश्वराने आहे, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे लक्ष्मी प्रदान करण्याचं काम करतं. तुम्ही तुमच्या घरातनं ज्यावेळी बाहेर पडता त्यावेळेला तुम्ही एक तर चांगली ऊर्जा घेऊन पडता, अन्यथा तुम्ही वाईट ऊर्जा घेऊन पडता. ही ऊर्जा कशी निर्माण करायची हे प्रत्यक्षपणे तुमच्यावरती आहे. कळलं तुम्हाला? दादा, आता ना बरेच जे प्रेक्षक आहेत आपला हा पॉडकास्ट पाहतात, कन्फ्यूज असतात. उपासना कोणती करायची, भक्तीमध्ये काय करायचं, समजलं? तर अशी कोणती तरी गोष्ट सांगा जी लोकांना ना सोपी वाटेल आणि ते दररोज ते दिवसाची सुरुवात करण्याआधी ती भक्तीची सुरुवात तिथूनच करते. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे येणाऱ्या किंवा मला कॉल करणाऱ्या प्रत्येक स्वामी श्रद्धावानाला मी काही वैश्विक उपासना दिलेल्या आहेत. वैश्विक उपासना म्हणजे काय आहे
तर स्वामी समर्थ महाराजांबद्दल तुम्ही करत असलेली कृतज्ञता व्यक्त करणं. एखादी व्यक्ती जर तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करते तर ती व्यक्ती म्हणजे कोण, तर तो परमेश्वर म्हणजे कोण, तर स्वामी समर्थ महाराज. मग त्या स्वामी समर्थ महाराजांबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून एक अशी वैश्विक उपासना आहे. त्या वैश्विक उपासनेमध्ये काय आहे, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो काही मंत्र आहे, षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, हा मंत्र जो आहे नित्यनियम सकाळी तुम्ही 21 वेळा जपायचा आहे. तारक मंत्र जो आहे तो तुम्ही नित्यनियम, जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर निश्चितपणे तुम्ही बसमध्ये म्हणा, ट्रेनमध्ये म्हणा करू शकता, पण ते अपवादात्मक आहे की बाबा ते जेवढं उंबऱ्याच्या आतमध्ये करता येईल तेवढं तुम्हाला करणं आहे. तारक मंत्राचा जप जो आहे तो तुम्ही विषम संख्येमध्ये करा. अगदी 11 वेळा करणं शक्य नसेल मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनातना, तर तुम्ही 3 वेळा 5 वेळा करून बाहेर पडलात तरी देखील चालतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या वैश्विक प्रार्थनेमध्ये तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांचा जप, दत्त बावनी आणि हनुमान चालिसा ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ह्या नित्यनियम प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडायच्या अगोदर ही एक प्रकारची उपासना आहे. ही उपासना तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर पडायच्या अगोदर संरक्षक कवच प्रदान करणार आहे. एक ऑराला तुमच्या प्रोटेक्शन, तुमच्या ऑराला प्रोटेक्ट करणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, श्री स्वामी समर्थ जप, तारक मंत्राचा जप, हनुमान चालिसा आणि श्री दत्त बावनी. कळलं तुम्हाला? ह्या 4 गोष्टींचा जप जो आहे, ही चौकट जी आहे, ही चौकट ही तुम्हाला ती उपासना करून तुम्ही संध्याकाळची उपासना करण्यासाठी जेव्हा घरामध्ये याल तोपर्यंत तुमच्या कर्मिक भागानुसार तुम्हाला संरक्षण प्रदान करण्याचं काम करतं. कळलं तुम्हाला? आपला ऑरा कशामुळे बिघडतो? एकतर वाईट बोलल्याने, अतिरिक्त शिव्या दिल्याने देखील आपला ऑरा बिघडतो. परस्त्रीकडे किंवा परमातेकडे तुम्ही ज्यावेळी कामुक नजरेने बघता त्यावेळी देखील तुमचा ऑरा बिघडतो. मग हे जे काही गुण आहेत, खोटं बोलल्याने किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टीतनं ऑरा बिघडत असतो. मग हा ऑरा जो आहे तुमचा बळकट व्हावा. ऑरा म्हणजे काय आहे? आपल्या शरीरात जसे आपले स्नायू आहेत तसाच तो ऑरा आपल्याला स्नायूंच्या प्रमाणे रक्षण करत असतो, कार्य करत असतो. काहींच्या चेहऱ्यावर तेज दिसतं, पण काहींचे चेहरे निस्तेज असतात. मग हे निस्तेज असलेले चेहरे जर तुम्हाला सुखी करायचे असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत हळूहळू निवळतात. कळलं तुम्हाला? माझं एकच सांगणं आहे, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाला मी कधीच टाकत नाही, मी कधीच त्यांचा त्याग नाही करत, कारण ते माझ्या दरवाजात नाही तर स्वामींच्या दारामध्ये आलेले आहेत. निश्चितपणे त्यांना आतमध्ये घेणं, त्यांच्यावरती मायेची फुंकर घालणं हे माझं कार्य आहे. पुढचं सगळं स्वामी बघून घेतात. कळलं तुम्हाला? दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही जी 4 कुंडलांची जी वैश्विक प्रार्थना आहे, वैश्विक उपासना आहे, तुम्ही ह्याला काहीही नाव द्या, मी ह्याला वैश्विक उपासना का म्हणतो? विश्वाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जरी गेलात तरी देखील ही तुम्हाला संरक्षण देण्याचं कार्य करते. तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ जप, हनुमान चालिसा आणि श्री दत्त महाराजांची दत्त बावनी, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, ह्या 4 गोष्टी तुम्ही नित्यनियम सकाळ संध्याकाळ 2 टाईम करा. संध्याकाळी जमत नसेल झोपण्याच्या अगोदर करा. निश्चितपणे वाईट स्वप्न, वाईट गोष्टी, कोणावर तंत्र मंत्र यंत्र जर केलं असेल, कोणावर करणी बाधा, करणी तत्व जर केलं असेल, तर ह्या सर्व गोष्टींचं उच्चाटन किंवा स्तंभन करण्याचं कार्य ह्या 4 चौकटीच्या गोष्टीमध्ये आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक स्वामी भक्ताने किंवा प्रत्येक स्वामी श्रद्धावानाने ह्या गोष्टींचा अवलंब आयुष्यामध्ये करून स्वतःचं आयुष्य सुखी करावं. थँक्यू सो मच दादा. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांना दिली आहे. बरेच प्रश्न असायचे, कॉमेंट्स असायचे, पण आज त्यांनाही त्यांचं उत्तर मिळालं आहे. आणि ही जी 4 उपासना तुम्ही सांगितले, जी दररोज करायची आहे त्यांना, ते करतील. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये तुम्हाला काय हवं आहे हे कॉमेंट करून सांगा, कारण दादांकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही कव्हर करणार आहोत. पण तुम्हालाही काय जर पॉडकास्टमध्ये हवं असेल तुम्ही कॉमेंट करा, आम्ही प्रयत्न करू टॉपिक तेच करण्यासाठी नेक्स्ट जो पॉडकास्ट आमचा होईल. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडेही काही असे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स असेल, जिथे स्वामी भक्ती करताना तुमच्यासोबत असे काही अनुभव झाले असतील, जिथे तुम्हाला वाटलं की साक्षात स्वामींनी तुम्हाला काही अनुभव दिलेले आहेत, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्टमध्ये येऊन तुम्ही त्या गोष्टी शेअर करू शकतात.
माझा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. आणि ह्या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.